दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यावर गंभीर शब्दात टीका केली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असताना त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. पुढे प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी म्हटले की जर मंत्री म्हणून अदिती तटकरे यांना काम झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. महिलांनी दाद कुठे मागायची असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. महिला बाल विकास मंत्री म्हणून अदिती तटकरेंनी नक्की काय केले? त्यांनी बालकांच्या हक्कासंबंधी एकतरी बैठक भरवली का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वडील पक्षाचे अघोषित बादशाह असल्याचे म्हणत त्यांनी तटकऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सर्व घडामोडींमुळे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. काय महिला बालकल्याण मंत्री असणाऱ्या अदिती तटकरे यांनी याचा सर्वे केलेला आहे का? अदिती तटकरे यांनी गेल्या महिनाभरात एक तरी बैठक बालकांच्या हक्कांच्या संबंधाने भरवलेली आहे का? किमान एकदा तरी इथल्या रिमांड होम सुधारगृहामध्ये असणाऱ्या मुलांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न अदिती तटकरे यांनी केलेला आहे का? आमचा अदिती तटकरे यांना व्यक्तिशः विरोध असायचं कारण नाही. मात्र तुम्ही ज्या पदावर काम करत आहात त्या पदाशी संबंधित असणारे जर अनेक प्रश्न गेल्या महिनाभरात ऐरणीवर येत असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता येत नसतील तर अदितीजी तुम्हाला खरंच मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? झेपत नसेल तर राजीनामा द्या. एखादी नागवडे, एखादी सना मलिक सारख्या महिलांना द्या संधी. का खुर्च्या अडवून बसताय? निव्वळ तुमचे वडील एका पक्षाचे अघोषित बादशाह आहेत म्हणून तुम्ही त्या पक्षाशी संबंधित असणाऱ्या ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पार पाडणारच नाहीत का? मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.